रोटेट करा, ऑटो रोटेट. आमचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिळवणीचे मुख्याध्यापक श्री आदरणीय पंडोरे सर, लक्ष्मण पंडोरे सर, खूप अभ्यासू असं हे व्यक्तिमत्व आहे. आपल्यासाठी एक तासिका घेऊन येत आहेत. तरी मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण आपली वही पेन घेऊन अतिशय काळजीपूर्वक सर्व बाबी लिहून घ्यायच्या आहेत. सरांना विनंती करतो की आपण आपली तासिका सुरू करावी. सर स्क्रीन व्यवस्थित दिसतंय? हा दिसतंय सर. थोडा आवाज कमी येतोय तुमचा, मोठा करता येईल तर बघा. मग एक मिनिट थांबा, मी माझा आवाज चेक करतो एकदा. माझा कमी करून ठेवलेला असेल. हा बरोबर, माझाच कमी, तुमचं चालू दे. आवाज येतोय सर्वांना? हो येतोय येतोय. हा, तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना नमस्कार. आज आपण या महिन्याचा 24वं पुष्प या ठिकाणी घेऊन येत आहे आणि मिशन आरंभ अंतर्गत आजचा आपला जो घटक आहे हा घटक आपण घेणार आहोत तो म्हणजे वाक्प्रचार. आता वाक्प्रचार शब्द संपत्ती या घटकातला हा घटक आहे. शब्द संपत्ती मधला हा उपघटक आहे. तसं मराठी भाषेमध्ये वाक्यात काही वेळा आलेला शब्दसमूह शब्दशः अर्थाने घेतलेला नसतो. बघा, शब्दशः अर्थाने घेतलेला नसतो. शब्दशः म्हणजे समजा विडा उचलणे. विडा उचलणे, आता आपण विडा हा कोणत्या अर्थाने वापरतो पहा. विडा म्हणजे पानाचा विडा असतो. नागिलेचं जे पान असतं ना त्या पानाचा विडा असतो. किंवा हातावर तुरी देणे. हातावर तुरी देणे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या हातावर तुरी दिल्या म्हणजे काय झालं तर ते त्या ठिकाणाहून पसार झाले. म्हणजे शब्दशः अर्थ त्याचा घ्यायचा नाही, काहीतरी त्याचा वेगळा आणि खूप मनोरंजक असा अर्थ होतो. त्याला म्हणायचं वाक्प्रचार. त्याला काय म्हणायचं? वाक्प्रचार. आणि अशा वाक्प्रचार जे आहेत हे वाक्प्रचार जे असतात ते भाषेचं सौंदर्य वाढवत असतात आणि भिन्न आणि विशिष्ट अर्थाने हे शब्द रूढ होऊन जातात. या शब्दसमूहाला वाक्प्रचार असं म्हटलं जातं. आता शब्दसमूहामुळे काय होतं पहा, भाषेचं सौंदर्य वाढतं. शब्दसमूहामुळे भाषेचं सौंदर्य वाढतं. स्क्रीन दिसते सर व्यवस्थित ना? सर स्क्रीन दिसते व्यवस्थित? आता तुम्ही या अगोदर किंवा शालेय जीवनामध्ये तुम्ही आता 8वी पर्यंत आहात, 7 वर्षामध्ये तुम्ही अनेक शब्द या ठिकाणी शिकलेले आहात आणि अनेक शब्दांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. माझ्या मते 5वीच्या विद्यार्थ्यांना आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 500 वाक्प्रचार माहीत असायला हवे. म्हणजे 500 वाक्प्रचार, मग त्या 500 वाक्प्रचारांचा अर्थही आपल्याला सांगता आला पाहिजे. बघा, एका ठिकाणी एक वाक्य आहे धूम ठोकणे. धूम ठोकणे या शब्दाचा, या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. एक मुलगा लिहितो, मम्मीला पाहताच पप्पांनी धूम ठोकली. पहा, मम्मीला पाहताच पप्पांनी धूम ठोकली. आता या ठिकाणी पहा, शब्दाचं काय होतं, थोडस आपण त्याला काय म्हणतो, विरोधाभास जाणवतो. विरोधाभास म्हणजे कसा की मम्मीला पाहून पप्पा धूम ठोकतात का? त्या ठिकाणी नेमकं काय असायला हवं होतं? जसं पोलिसांना पाहून चोरांनी धूम ठोकली हे ठीक आहे, परंतु मम्मीला पाहून चोरांनी पप्पांनी धूम ठोकली याच्यामध्ये थोडासा विरोधाभास किंवा आपण उपहास, पप्पाचा उपहास सुद्धा वाटतो. तर अशी सुद्धा वाक्प्रचाराचा अर्थ आपण काय करायचा आहे, तो करायचा नाहीये. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला वास्तविकता जाणवेल असा वास्तविकता जाणवणारा जो अर्थ आपल्याला अपेक्षित असतो तो त्या ठिकाणी घ्यायचा आहे. तर असे अनेक वाक्प्रचार आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत. 7वी पर्यंत, म्हणजे जवळजवळ 3री पासून तुम्ही 7वी पर्यंत जशी जशी तुमची शब्दसंपत्ती वाढत गेली, शब्दसंपत्ती प्रत्येक इयत्तेला वाढत जाते आणि या वाढत्या वयाबरोबर आपल्याला वाढत्या इयत्तेबरोबर आपल्या शब्दांचा सुद्धा काय होतो, शब्दसंग्रह वाढत असतो. आता या ठिकाणी बघा कसे प्रश्न विचारले जातात की विडा उचलणे.
या अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. विडा उचलणे या अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा, असा प्रश्न तुम्हाला विचारला आणि तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात. आपण इयत्ता 8वीचे विद्यार्थी आहोत. कधी कधी काय करायचं असतं, आपल्याला 2 पर्याय निवडायचे असतात, कधी कधी एकच पर्याय निवडायचा असतो. अशा वेळी आपण त्या अर्थाचा एकच पर्याय निवडायचा आहे. मग त्याचे जे 4 पर्याय असतील, समजा पहिला पर्याय आहे प्रारंभ करणे. आपल्याला काय करायचं आहे, विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ समजून घ्यायचा आहे. जर तुम्हाला त्याचा अर्थ माहित असेल तरच तुम्ही त्याचा वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करू शकतात किंवा अर्थ सांगू शकतात. दुसरं आहे शक्ती दाखवणे. दुसरा पर्याय शक्ती दाखवणे. तिसरा पर्याय असतो प्रतिज्ञा करणे. प्रतिज्ञा करणे. आणि चौथा पर्याय आहे पान खाणे. पान खाणे. आता बघा, विद्यार्थ्यांना काय माहितीये किंवा आजपर्यंत आपण विडा, पानाचा विडा आपल्याला माहित आहे, आणि बरीचशी मुलं अशा चुका करतात की पान खाणे, विडा उचलणे, विडा उचलला खाल्ला म्हणजे पान खाणे असंही होतं. परंतु आता तुम्ही हुशार मुले आहात. विडा उचलणे याचा अर्थ तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात किंवा कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. विडा उचलणे याचा अर्थ काय होतो, प्रतिज्ञा करणे. जसं अफजल खानाने शिवाजी महाराजांना जिवंत पकडून आणणे वा ठार करून आणण्याचा विडा उचलला आणि संपूर्ण आदिलशाही दरबारातील सर्व सरदार मंडळी खुश झाली, बडी साहेब आपण खुश झाल्या. मग विडा उचलणे याचा अर्थ प्रतिज्ञा करणे हा आपल्याला व्यवस्थित आणि ओळखता आला पाहिजे. म्हणजे वाक्प्रचार असा असतो की तो भाषेचं सौंदर्य वाढवतो. दुसरं आहे सल्ला मसलत करणे. बघा, सल्ला मसलत करणे. सल्ला मसलत करणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला माहित असल्याशिवाय आपण त्याचा पर्यायी शब्द शोधू शकत नाही. म्हणजे पर्यायी शब्द शोधायचा आहे. वाक्प्रचाराचा पर्यायी शब्द आपल्याला शोधायचा आहे. मग सल्ला मसलत करणे. सल्ला मसलत करणे म्हणजे काय, चर्चा करणे किंवा एखादा विषय घ्यायचा त्याच्यावर चर्चा करणे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. पोबारा करणे. पोबारा करणे. पोबारा करणे. आता पोबारा करणे या वाक्प्रचाराचे अर्थ. आता पोबारा करणे म्हणजे काय, समजा शिवाजी महाराजांचे मावळे अचानक हल्ला करून पोबारा करत असत. पोबारा करणे म्हणजे काय, पळून जाणे. पोबारा करणे म्हणजे काय, पळून जाणे. परंतु हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता याचे 4 पर्याय दिलेले असतील तुम्हाला. नाश करणे. दुसरा पर्याय असेल पळून जाणे. तिसरा पर्याय प्रस्थान ठेवणे. आणि चौथा पर्याय आहे धूम ठोकणे. धूम ठोकणे. या ठिकाणी या 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य असा पर्याय त्या ठिकाणी निवडता आला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, वाक्प्रचार हा विषय फार तसं पाहिलं तर अवघड नाहीये. आपल्याला एकदा वाक्प्रचाराचा अर्थ समजला की आपण काय करू शकतो, त्याचे वाक्यात उपयोग सुद्धा करू शकतो. हात टेकणे. बघा, हात टेकणे. हात टेकणे म्हणजे आपण आपले हात घेतले आणि टेकवले असं नाही होत. हात टेकणे म्हणजे काय, तर आपण एखाद्या गोष्टी करण्यासाठी काय होतो, आपण हात टेकतो म्हणजे काय करतो, आपण ती गोष्ट अशक्य आहे, आपण ती गोष्ट करू शकत नाही, असं याला म्हणायचं हात टेकणे. मग हाती तृण धरणे.
दाती तृण धरणे, त्याचे जे पर्याय आहेत ते दाती तृण धरणे, प्रस्थान ठेवणे, हात देणे, आणि हात धरणे. आपल्याला काय करायचं असतं, त्या पर्यायापैकी योग्य जो पर्याय आहे तो पर्याय आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा असतो. आता कधी कधी काय होतं पहा, कधी कधी आपल्याला 4 वाक्प्रचार दिले जातात आणि त्या 4 वाक्प्रचारापैकी वेगळ्या अर्थाचा जो वाक्प्रचार आहे तो आपल्याला काय करायचा असतो, निवडायचा असतो. वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार निवडणे. प्रश्नच असं विचारला जातो की खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार निवडा. वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार निवडा. अर्थ सांगा, त्यानंतर वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार निवडा. मग ते एकूण आपल्याला 4 पर्याय दिले. खडे चारणे, पहिला आहे खडे चारणे. त्या प्रत्येकाचा अर्थ आपल्याला माहित असायला हवा. प्रत्येकाचा अर्थ माहित असल्याशिवाय आपण त्याचं उत्तर व्यवस्थित देऊ शकत नाही. पाणी पाजणे, धूळ चारणे, कणिक तिंबणे, कणिक तिंबणे. आता हे 4 पर्याय आपल्याला दिलेले. काय करायचं, सुरुवातीला प्रश्न आल्यानंतर आपण तो व्यवस्थित वाचला पाहिजे. प्रश्नामध्ये काय विचारलंय आपल्याला, काय विचारलंय, वेगळ्या अर्थाचा. वेगळ्या अर्थाचा मग इथे खडे चारणे, खडे घ्यायचे दुसऱ्याला खाऊ घालायचे असं नाही त्याचा अर्थ. किंवा पाणी पाजणे, एखादा खूप ताणलेला आला आणि त्याला पाणी पाजणे असं पण नाही त्याचा अर्थ. धूळ चारणे, धूळ घ्यायची चारायची असं पण नाही. मग त्याचा ऍक्च्युअल जो अर्थ आहे, खरा जो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला समजला पाहिजे. खडे चारणे म्हणजे काय, एखाद्याला पराभूत करणे, हरवणे. पाणी पाजणे त्याचा पण अर्थ तोच होतो. धूळ चारणे त्याचा पण अर्थ तोच होतो. म्हणजे खडे चारणे, पाणी पाजणे, धूळ चारणे या 3ही शब्दांचा अर्थ जो आहे तो अर्थ आहे की एखाद्याला हरवणे किंवा एखाद्यावर मात करणे. आणि मग वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता आहे, कणिक तिंबणे. कणिक तिंबणे. मग हा वेगळ्या अर्थाचा शब्द आपल्याला काय करायचा आहे, ओळखायचा आहे आणि तो पर्याय क्रमांक आपल्या उत्तराच्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला समजत असेल किंवा पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्प्रचार. पुष्कळ द्रव्य मिळणे, बघा पुष्कळ द्रव्य एखाद्या वेळेस अर्थ सांगितला जातो, वाक्प्रचाराचा अर्थ सांगितलेला आहे आणि अर्थ सांगितल्यानंतर तुम्हाला तो कोणता वाक्प्रचार असेल हे ओळखायचंय. मग पुष्कळ द्रव्य मिळवणे, पुष्कळ द्रव्य मिळणे. आता पुष्कळ द्रव्य, एखाद्याला पुष्कळ द्रव्य मिळतं म्हणजे काय, घबाड मिळतं, घबाड गवस नाही. हा घबाड आपल्या शब्दकोशात पाहिजे. शब्द संपत्ती वाढवणे म्हणजे आपली शब्द संपत्ती वाढली पाहिजे. मग एखाद्याला घबाड मिळणं म्हणजे काय, पुष्कळ द्रव्य मिळणं. मग आपल्याला त्याचा ऍक्च्युअल जो अर्थ आहे, खरा ऍक्च्युअल म्हणजे खरा, खरा जो अर्थ आहे हा खरा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी शोधता आला पाहिजे, सांगता आला पाहिजे. मग पुष्कळ द्रव्य मिळवणे किंवा उखळ पांढरे होणे, वेगवेगळे जे वाक्प्रचार आहेत हे वेगवेगळे वाक्प्रचार आपल्याला काय करायचे, समजून घ्यायचे आहेत. पुढचा पारा चढणे या वाक्याचा, बघा पारा चढणे, पारा चढणे. एखाद्या व्यक्तीला खूप राग येतो, पहा राग येतो म्हणजे काय की तो चिडतो, चिडतो त्याचे डोळे लालबुंद होतात, अंग थरथरू लागतं, म्हणजे तो खूप रागवतो. हा आहे पारा चढणे. मग ऍक्च्युअल वाक्प्रचार जो आहे त्या वाक्प्रचाराचा अर्थ, पारा चढणे म्हणजे पारा
तो द्रव पदार्थ आहे, पारा धातू आहे, द्रव असलेला जो धातू आहे पारा, तो पारा चढणे, तापमानाचा पारा चढला, तापमान टीचा पारा चढला, त्या ठिकाणी तो वापरला होतो पारा चढणे. पारा म्हणजे धातू आहे, परंतु या ठिकाणी पारा चढणे म्हणजे काय, खूप राग येणे. या खूप राग येणे या अर्थाचा जो काही वाक्प्रचार आहे, हा वाक्प्रचार तुम्हाला त्या ठिकाणी माहित असायला हवा. परावृत्त करणे, परावृत्त करणे. आता परावृत्त करणे, एखाद्या गोष्टीला आपण त्याला कबूल करायचं किंवा त्याला आपण त्याला सहमती त्याची मिळाली पाहिजे. परावृत्त करणे म्हणजे एखाद्याला उपरती झाली पाहिजे की ही गोष्ट केलीच पाहिजे. त्यासाठी आपण त्याला काय करायचंय, पॉझिटिव्ह, आपण सकारात्मक, त्याचा अर्थ आहे सकारात्मक करायचं, म्हणजे त्याला त्या गोष्टीला करण्यासाठी आपण तयार करायचंय, याला म्हणायचं परावृत्त करणे. मग त्या अर्थाचे आपल्याला चार अर्थ सांगितले जातील. पलायन करणे, उपरती होणे, परमार्थ बघणे किंवा उपकार करणे, असे चार अर्थ. त्यातून आपल्याला त्याचा जो ऍक्च्युअल अर्थ आहे तो ऍक्च्युअल अर्थ आपल्याला करता आला पाहिजे की उपरती होणे. किंवा बघा, योग्य अर्थ असलेला वाक्प्रचार निवडा. कधी कधी काय केलं जातं, 4 वाक्प्रचार दिलेले, आपल्याला 4 वाक्प्रचार दिलेले असतात. 4 वाक्प्रचार दिलेले आणि त्या 4 वाक्प्रचारापैकी तुम्हाला योग्य अर्थ ज्याचा आहे असा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. मग 4 मध्ये समजा पाय पसरणे, पाय पसरणे, पायावर पाय ठेवणे, त्यानंतर पाय उतार होणे, पाय उतार होणे आणि पाय न उरणे, पाय न उरणे. बघा, हे 4 वाक्प्रचार आपल्याला दिलेले आणि त्या 4ही वाक्प्रचारांचा अर्थ सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेला आहे. मग तो अर्थ जो आहे तो अर्थ पण आपण घेऊया. पाय पसरणे म्हणजे अधिकार प्रस्थापित करणे, अधिकार प्रस्थापित करणे. इंग्रज भारतात आले आणि त्यांनी संपूर्ण भारतात आपले पाय पसरले, म्हणजे त्यांनी काय केलं, अधिकार प्रस्थापित केला. म्हणजे या अर्थाचा हा वाक्प्रचार बरोबर आहे. त्यानंतर पायावर पाय ठेवणे म्हणजे मागोमाग चालणे, मागोमाग चालणे. पायावर पाय ठेवणे म्हणजे मागोमाग चालणे. आपण म्हणतो पहा, ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचं रोपटं लावलं, त्यांच्या पायावर पाय ठेवून आम्ही कार्य करत आहोत. हा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. म्हणजे त्यांच्या मागोमाग आपण चालतो, त्यांच्या पुढे नाही जात. त्यांनी दिलेल्या मार्गावर चालणे म्हणजे मागोमाग चालणे. पाय उतार होणे म्हणजे पायाने चालणे, पायाने चालणे. बघा बर का, हा अर्थ पायाने चालणे. पाय उतार होणे म्हणजे पायावर चालणे का, समजा एखादी व्यक्ती एखाद्या पदावर आहे, त्या पदावरून ती पाय उतार होते. पाय उतार म्हणजे होते काय होतं, त्याची अवनती होते. म्हणजे पायाने चालणे हा अर्थ त्याचा होऊ शकत नाही. आणि पाय न ठरणे म्हणजे निवांत राहणे, पाय न ठरणे म्हणजे निवांत राहणे. पाय न ठरणे म्हणजे निवांत राहणे. आता यातून आपल्याला काय सांगितलेलं आहे की योग्य पर्याय निवडा, योग्य पर्याय निवडा. पायावर पाय ठेवणे म्हणजे मागोमाग चालणे, हे पण चुकीचं आहे. पायाने चालणे हे पण चुकीचं आहे. पायाने ठरणे, निवांत राहणे हे पण चुकीचं आहे. खरं काय आहे, पाय पसरणे म्हणजे अधिकार प्रस्थापित करणे. म्हणजे योग्य अर्थाचा वाक्प्रचार तुम्ही काय करायचंय त्या ठिकाणी निवडायचा आहे.
योग्य अर्थाचा वाक्प्रचार निवडा. त्यानंतर काही वेळा काय असतं पहा की असं चौकट दिलेली असते कोड्यासारखं आणि या ठिकाणी काही ब्लॉक दिलेले आहेत पहा. ते ब्लॉक दिल्यानंतर तुम्हाला एखादा जो वाक्प्रचार आहे, एखादा वाक्प्रचार त्या ठिकाणी दिलेला आहे. समजा बघा, अशी एखादा जो वाक्प्रचार आहे, एखादा वाक्प्रचार तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं की दिलेला वाक्प्रचार ओळखून त्याचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा. आणि मग तो पर्याय निवडताना आपल्याला अगोदर काय करायचं असतं की तो वाक्प्रचार आपल्याला ओळखता आला पाहिजे. ला, काना, जीभ व लाने. मग हे जर आपण वाचलं, मागे पुढे जर केलं तर आपल्याला या पर्यायाचा अर्थ, आता काही पर्यायाचे अर्थ आपण बघूया. लवकर चिडणे, पहिला लवकर चिडणे. दुसरा आहे प्रतिपक्षावर मात करणे. प्रतिपक्षावर मात करणे. तिसरा पर्याय गप्प बसायला सांगणे. गप्प बसायला सांगणे. आणि चौथा पर्याय आहे दिमाख दाखवणे. दिमाख दाखवणे. मित्रांनो, नाकाला जीभ लावणं हे सोपं नसतं. त्या ठिकाणी तुमचं कौशल्य, ते कौशल्य तुमचं तिथे दिसतं. शब्दशः याचा अर्थ घ्यायचा नाही. मग तुम्ही काय करा, हे व्यवस्थित वाचा, त्याचे पर्याय नीट वाचा. लवकर चिडणे होऊ शकत नाही. प्रतिपक्षावर मात करणे हेही होऊ शकत नाही. गप्प बसायला सांगणे, नाकाला जीभ लावून थोडं गप्प बसायला लावतं, तर हा पण त्याचा अर्थ होत नाही. परंतु नाकाला जीभ लावणे म्हणजे काहीतरी असं वेगळं दाखवले, म्हणून दिमाख दाखवणे. दिमाख दाखवणे. आणि हा पर्यायाचा क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही तो योग्य पद्धतीने सांगू शकतात. किंवा हे पर्याय, संपूर्ण पर्याय तुम्ही जर वाचले तर संपूर्ण पर्याय वाचल्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थ निश्चितपणे समजतो. मित्रांनो, वाक्प्रचार हा घटक जो आहे हा शब्द संपत्ती मधला घटक आहे. याच्यावर जे वेगवेगळे प्रश्न विचारतात त्या वेगवेगळ्या प्रश्नातून अचूक उत्तर तुम्हाला शोधायचं असतं. अचूक उत्तर शोधताना मात्र तुम्हाला त्या वाक्प्रचाराचा अर्थ नेमका काय हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणून काही जे शब्द आहेत बघा, तुम्ही 5वीचं पुस्तक बघा, 5वीच्या पुस्तकामध्ये वाक्प्रचार दिलेले आहेत. 8वीच्या स्कॉलरशिप मध्ये पुस्तकात आपल्याला वाक्प्रचार दिलेले आहेत. किंवा तुमची नवनीतची जी काही पुस्तिका आहे, राज्य शासन ACRT पुरवलेली जी पुस्तिका आहे त्या पुस्तिकेतलेच प्रश्न मी या ठिकाणी घेतोय. त्या पुस्तिकेमध्ये ऍक्च्युअल प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतात हे आपल्याला दिलेले. तुम्ही तुमच्या शिक्षकांकडून त्या पुस्तकातले काही प्रश्न मग कसे कसे येतात किंवा तुमच्या 2017 पासून 2024 पर्यंत शब्द संपत्तीवर आधारित कोणकोणते प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि कसे विचारले जातात हेही तुम्ही ओळखा. या अगोदर मी 2 तास घेतलेले, विरुद्धार्थांचं घेतलेलं आहे, शुद्ध अशुद्ध शब्दांचं घेतलेलं आहे आणि त्यानंतर आजची 3री तासिका आहे. या तासिकांमधून आपण काय करतो, आपल्या शब्द संपत्तीमध्ये आपण वाढ करतोय. शब्द संपत्तीमध्ये वाढ करणे म्हणजे काय, म्हणजे आपली शब्द संपत्ती वाढणे म्हणजे आपल्याला त्याचा अभ्यास होणे, भाषेचा अभ्यास होणे, भाषा आकर्षक कशी होईल, भाषा कौशल्य कसं विकसित होईल यासाठी आपण प्रयत्न करत असतो. भविष्यातील कल्पना करणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. बघा पुढचा प्रश्न कसा आहे, भविष्यातील कल्पना करणे. भविष्यातील कल्पना करणे एक छोटीशी गोष्ट पहा. एक माणूस होता, तो असं वाळवंटातून चालत होता. त्याला एका ठिकाणी एक मोठं झाड दिसलं आणि त्या झाडाखाली तो थांबला.
अशी दाट अशी गर्द अशी सावली होती आणि त्या सावलीमध्ये तो थोडासा वेळ बसला. थोडा वेळ बसल्यानंतर त्याच्या मनामध्ये आलं या ठिकाणी जर थंड पाणी मिळालं असतं तर किती बरं झालं असतं. त्यानं मनात आणलं, लगेच चांदीच्या झरीतून थंडगार असं पाणी त्याच्या समोर आलं. तो पाणी घटा पिला. उन्हाची वेळ होती. त्यानं पाणी पिल्यानंतर त्याच्या मनात आलं की या ठिकाणी मला जर जेवायला मिळालं असतं तर किती बरं झालं असतं. आणि लगेच जेवण सुद्धा त्याच्या पुढे पंचपक्वान आले. पंचपक्वानाचं जेवण पाहून त्याला खूप आनंद झाला. त्यानं ते पटापट खाऊन घेतलं. खाल्ल्यानंतर आपल्याला माहितीये की थोडीशी काय होते, झोप माणसाला आवश्यक असते, म्हणून तो त्या ठिकाणी पडला. त्याच्या मनामध्ये असं आलं की अरे या ठिकाणी जर छानपैकी बिछाना असता तर किती बरं झालं असतं. झालं, त्यानं मनात आणलं आणि लगेच एक छानसा बिछाना त्याच्या समोर मुलायम गादीचा आला आणि त्या मुलायम गादीवर तो झोपला. झोपल्यानंतर त्याच्या मनात असं आलं की अरे मी पाणी मागितलं, पाणी मिळालं. जेवण मागितलं, जेवण मिळालं. बिछाना मागितला, बिछाना पण मिळाला. भूत तर नाही ना? भूत पण हजर झालं. त्याच्या मनात आलं हे भूत मला खाणार तर नाही ना, आणि भूतानं त्याला खाऊन टाकलं. मित्रांनो, ते झाड होतं कल्पतरूचं, कल्पवृक्ष ज्याला म्हणतात, जो आपल्या मनातली इच्छा पूर्ण करतो. अशा त्या कल्पवृक्षाच्या झाडाखाली तो बसला होता. ज्यानं मनात चिंतलं ते तो पूर्ण करत असतो. मग भविष्यातील कल्पना करणे या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला निवडायचा आहे. भविष्यातील कल्पना म्हणजे आपण जर एकमेकांना विचारलं की तुला भविष्यात काय व्हायचं, तुला काय व्हायचं, तुला काय व्हायचं, भविष्यामध्ये तू काय करणार आहेस, मग या ठिकाणी त्याचे जे पर्याय ते पर्याय आपण बघूया. भावनेचे भरते येणे, बघा 4 पर्याय आहेत. त्या 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य असा पर्याय निवडायचा आहे. भविष्यातील कल्पना करणे. हा वाक्प्रचाराचा अर्थ आहे. भविष्यातील कल्पना करणे हा वाक्प्रचाराचा अर्थ आहे. हा अर्थ असणारा वाक्प्रचार तुम्हाला निवडायचा आहे. वाक्प्रचार निवडा असा प्रश्न दिलाय. तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायामध्ये पहिलाच पर्याय भावनेचे भरते, देणे. दुसरा पर्याय आडाखे बांधणे. तिसरा पर्याय भूमिगत होणे. चौथा पर्याय गोळाबेरीज करणे. हे 4 पर्याय आहेत मित्रांनो. भविष्यातील कल्पना करणे या अर्थाचा तुम्हाला ती शेख चिल्लीची गोष्ट माहिती. तो असा पडला होता, झोपला होता आणि वरती एक दह्याचं मडकं होतं. त्या दह्याच्या मडक्याकडे पाहून तो म्हणतो की हे दही मी उद्या जाऊन विकेन, ते विकल्यानंतर मला पैसे मिळतील, मग त्या पैशातून मी एक कोंबडी आणेन, ती कोंबडी दररोज अंडी देईल, खूप अंडी होतील, मग ती अंडी विकली की माझ्याकडे अजून खूप पैसे येतील, मग ती पैसे आल्यानंतर मी घर बांधेन, आमकं करेन, तमकं करेन, एखादा कुत्रा माझ्यावर भुंकेन आणि मी त्याला काठीने मारेन, आणि काठी तो त्या काय करतो, गाडग्यावर मारतो. मित्रांनो, भविष्यात काय होईल है ना, याचा अर्थ भावनेचे भरते देणे नाही, आडाखे बांधणे. याचा अर्थ काय होतो, आडाखे बांधणे म्हणजे भविष्यात तुम्ही काय करणार आहात त्याचा आडाखा बांधणे. याचा हा योग्य अर्थ तुम्ही काय करायचं त्या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणजे हा आपल्याला ओळखता आला पाहिजे किंवा ओळखता यायला हवा. किंवा भूल पडणे, बघा भूल पडणे. जर तुम्ही नवनीतचं जर पुस्तक घेतलं ना मित्रांनो, नवनीतच्या पुस्तकामध्ये जवळजवळ
320 उदाहरणं तुम्हाला दिलेली, 320 वाक्प्रचार दिलेले 8वीच्या नवनीतमध्ये, आणि त्यांचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे. अर्थ एकदा तुम्हाला माहित झाला की त्याचं उत्तर शोधणं सोपं असतं. पहा, वाक्प्रचाराचा अर्थ माहित असेल तर त्याचा उत्तर शोधणं खूप सोपं असतं. मग काही ज्या म्हणी आहेत किंवा काही वाक्प्रचार ह्या अवयवावरून आहेत. पहा, नाकाला जीभ लावणे, केसाने गळा कापणे, है ना, डोळ्यात चलणे, डोळे भरून येणे, हे जे वाक्प्रचार आहेत म्हणजे अवयवावर आधारित सुद्धा काही वाक्प्रचार आहेत. डोळ्यात खुपणे, बघा, डोळ्यात खुपणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची एखादा व्यक्ती जो प्रगती करत आहे त्याची प्रगती दुसऱ्याच्या डोळ्यात खुपते. डोळ्यात खुपते म्हणजे काय? त्याला असं वाटत नाही की याचं बरं व्हावं असं वाटत नाही, याला म्हणायचं डोळ्यात खुपणे. आनंद गगनात मावणे म्हणजे खूप आनंद होणे, है ना, खूप आनंद होणे. असे जे वाक्प्रचार आहेत या वाक्प्रचारांचे अर्थ आपल्याला माहित असावेत. कुंपण शेत खातो, कुंपणाने शेत नांगरणे किंवा कुंपण शेत खातं म्हणजे काय? ज्याला राखायला दिलं तोच खातो, ज्याला राखायला दिलं तोच खातो म्हणजे कुंपण शेत खातं. म्हणजे असे वाक्प्रचार जे आहेत त्या वाक्प्रचारांचा अर्थ आपल्याला माहित असायला हवा. गर्भगळीत होणे, गर्भगळीत होणे. समोर वाघाला पाहताच बाबूराव गर्भगळीत झाला. गर्भगळीत झाला म्हणजे काय? खूप घाबरला. गर्भगळीत झाला म्हणजे काय? खूप घाबरला. म्हणजे वाक्प्रचारांचा जो अर्थ आहे, वाक्प्रचारांचा अर्थ हा आपल्याला माहित असायला हवा. वाक्प्रचारांचे अर्थ जर आपल्याला माहित असतील तर त्यावर आधारित कुठलाही प्रश्न तुम्ही सोडू शकता. गाडी पुन्हा रुळावर येणे, बघा, एक खूप सुंदर वाक्प्रचार आहे. गाडी पुन्हा रुळावर येणे. आता गाडी म्हणजे आगगाडी का ती रुळावर आली, ती व्यवस्थित चालू लागली असा अर्थ घ्यायचा का? नाही. गाडी रुळावर येणे म्हणजे एखाद्या व्यक्तीचं सर्व काही व्यवस्थित चालू होणे, व्यवस्थित त्याची प्रगती होत राहणे, त्याला म्हणायचं गाडी रुळावर येणे. मित्रांनो, खडा टाकून पाहणे, बघा, खडा टाकून पाहणे. खडा टाकून पाहणे म्हणजे काय? अंदाज घेणे, एखाद्या गोष्टीचा अंदाज घ्यायचा आहे. आपण सहज असं एखादं वाक्य सहज बोलून जातो, मग पुढचं काय? पुढचं काय म्हणजे तो त्याच्या मनातलं सांगत असतो. म्हणजे अंदाज घेणे हा त्या ठिकाणी. खापर फोडणे, बघा, खापर फोडणे, खापर फोडणे. सचिन तेंडुलकर पहिल्याच षटकामध्ये आऊट झाला, त्या पराजयाचं खापर त्याच्यावर फोडलं. खापर फोडणे म्हणजे काय? त्याला दोष देणे. खापर फोडणे म्हणजे काय? त्याला दोष देणे. म्हणजे हे शब्दांचे अर्थ हे आपल्याला माहित असायला हवे. खाजून खरूच काढणे, बघा, खाजवून खरूच काढणे. आता खाजवून खरूच काढणे मित्रांनो, खाजवणे हा एक आजार आहे. खरूज हा असा आजार आहे की जो प्रत्येक माणूस तो काय करत असतो? खाजवतच असतो, खाजवतच असतो कुठे. हा खरूज म्हणजे एक त्वचेचा विकार आहे. मग आपण खाजवून खरूज काढणे याचा अर्थ काय घ्यायचा? तर भांडण उकरून काढणे, भांडण उकरून काढणे हा अर्थ. परंतु हा अर्थ आपल्याला माहित असायला हवा. कायापालट करणे, बघा, पुढचा वाक्प्रचार आहे कायापालट करणे. कायापालट करणे शब्दशः अर्थ जर आपण घेतला तर काया
म्हणजे शरीर, काया म्हणजे शरीर, पालट म्हणजे बदल, शरीर बदलणे का, काया पालट करणे म्हणजे काय, संपूर्ण बदल करणे. समजा एखादा शिक्षक एखाद्या शाळेत जातो आणि त्या शाळेचा कायापालट करतो. एखादे सरपंच एखाद्या गावचे सरपंच झाले, एखादी व्यक्ती त्या गावचे सरपंच झाले आणि त्यांनी संपूर्ण गावाचा काय केला, कायापालट केला. कायापालट करणे म्हणजे काय, खूप मोठा बदल घडवून आणणे, हे आपल्याला सांगता येणं आवश्यक असतं. गळ घालणे, बघा गळ घालणे, गळ घालणे, गळ घालणे म्हणजे काय, एखाद्याला आग्रह करणे, खूप आग्रह करणे, ही गोष्ट तुमच्याकडून झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, याला म्हणायचं गळ घालणे. किंवा खो घालणे, बघा खो घालणे, तुम्ही खूप ठरवलेले, तुम्हाला जत्रेमध्ये जायचे, जत्रेमध्ये जायचे, खूप तुम्ही तयार झालात, सगळं झालात आणि तुमचे वडील अचानक म्हणले आज कुणीही घराबाहेर जायचं नाही, याला म्हणायचं खो घालणे. आता खो घालणे म्हणल्यावर तुम्हाला लगेच खो खोचा खेळ आठवेल, खो खोचा खेळ आठवला की खो देणे तुम्हाला आठवेल, खो देणे है ना. खो देतो म्हणजे काय करतो आपण, त्या व्यक्तीला उठवतो. परंतु या ठिकाणी खो घालणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला अडवणे किंवा नकारणे किंवा ती गोष्ट करू न देणे, याला म्हणायचं खो घालणे. किंवा पुढचा गुजराण करणे, गुजराण करणे, गुजराण करणे म्हणजे काय, एखादी व्यक्ती आहे, काम करते, कष्ट करते आणि कष्ट करून जे पैसे येतात त्या पैशावरती तो त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा खर्च भागवतो. याचा अर्थ त्याचं काय होतंय, गुजराण करणे, गुजराण चालू आहे त्याची. हा शब्दशः अर्थ आपल्याला घ्यायचा नाही, तर त्याच्या पाठीमागे दडलेला जो भाषा सुंदर करणारा जो अर्थ आहे, तो सुंदर करणारा अर्थ आपल्याला माहित असायला हवा. किंवा तो शब्द आपण ओळखून घ्यायचा आहे, जाणवून घ्यायचा आहे आणि या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कमीत कमी 500 शब्दांचा संग्रह प्रत्येक विद्यार्थ्यांचा तुमचा असायलाच हवा. 500 शब्द तर तुम्हाला माहित असायला हवे. बघा, कारण की तुम्हाला आता या वर्षी NMMS ची परीक्षा आहे, जी NMMS ची परीक्षा तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये स्कॉलरशिप मिळवून देते. 8वी 9वी 10वी 9वी 8वीला तुम्ही परीक्षा देता, 9वी 10वी 11वी 12वी 4 वर्ष तुम्हाला 12,000 रुपये मिळणार आहेत. नाही त्याच्यामध्ये आलं तर जे मराठा आणि कुणबी समाजासाठी सारथी नावाची शिष्यवृत्ती, सारथीची शिष्यवृत्ती, त्या सारथीच्या शिष्यवृत्तीमध्ये तुम्हाला 9,600 रुपये 9,600 रुपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळते आणि अशी जवळजवळ 38,400 रुपये तुम्हाला शिष्यवृत्ती 4 वर्ष मिळणार आहे. परंतु हे सर्व मिळवायचं असेल तर तुम्हाला हा अभ्यास खूप महत्वाचा आहे. या अभ्यासामध्ये आपल्याला प्रत्येक एकेका गुणाची आपल्याला काय करायची आहे, प्राप्ती करायची. एक एक गुण आपल्याला मिळाला पाहिजे, त्या एक एक गुणाकडे आपण लक्ष देणार आहोत आणि तुम्ही हुशार विद्यार्थी आहात, तुम्ही ते गुण नक्कीच मिळवणार आहात. मित्रांनो, कमीत कमी 500 शब्दांचा संग्रह जर तुमचा असेल तर तुम्ही निश्चितपणे शब्द संपत्तीमध्ये कोणताही वाक्प्रचाराचा शब्द येऊ, तुम्ही त्याचं उत्तर अचूकपणे निवडणार आहात. त्या वाक्प्रचाराचा अर्थ, त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कसा होतो, शक्यतो वाक्यात उपयोग एखाद्या वेळी विचारला जातो, परंतु आपल्याला त्याचा अर्थ, या अर्थाचा शब्द किंवा या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा, अशा वेगवेगळ्या प्रश्नातून आपल्याला काय केलं जातं, आपली जी बुद्धिमत्ता आहे किंवा आपली जी ग्रहण करण्याची शक्ती, आकलन शक्ती, त्या आकलन शक्तीला परखलं जातं. किंवा एखादा अंथरून पाहून पाय पसरणे, खूप सुंदर असं वाक्प्रचार पहा. अंथरून, पांघरून किंवा पाय पसरणे हे आपल्या दररोजच्या वापरातले शब्द आहेत. अंथरून पाहून पाय पसरणे, अंथरून पाहून पाय पसरणे. मित्रांनो, अंथरून आपण दररोजच टाकतो, अंथरून टाक पाय पसर, म्हणजे त्याचा अर्थ झाला का, नाही. तर आपली क्षमता ओळखून कार्य करणे, याचा अर्थ हा अंथरून पाहून पाय पसरणे असा
होतो. अंथरूण पाहून पाय पसरणे हे आपल्याला लगेच सांगता आलं पाहिजे. किंवा अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणे. बघा, वेगवेगळं तुम्ही जेवढे वाक्प्रचार वाचाल ना, त्या प्रत्येक वाक्प्रचारातून एक वेगळा अर्थ, एक वेगळी मजा मिळते. पहा, तुम्ही काय करा, हातात संपला ना, तुम्ही तुमचं पुस्तक उचकायचंय, नवनीतचं असेल किंवा शासकीय पुस्तक असेल SCERTचं, ते पुस्तक उचकल्यानंतर तुम्ही ते जे वाक्प्रचार आहेत ते वाक्प्रचार आपल्या समोर ठेवा, वाचा, त्याचा अर्थ वाचा. काही वेळा आपल्याला असं वाटतं की हा अर्थ हा वेगळाच वाटतो, म्हणजे शब्द एक आहे, शब्दशः त्याचा अर्थ नाहीये, शब्दशः त्याचा अर्थ नाही. आनंद गगनात मावेना, बघा, आनंद गगनात न मावणे, आनंद गगनात. आता गगन कुठे? आभाळ. आनंद कुठे? आपल्या मनात. मग आपल्या मनातला आनंद गगनात मावेना म्हणजे काय? खूप आनंद झालेला आहे, खूप आनंद. नाही, हे शब्दशः अर्थ न घेता आपल्याला त्या अर्थाच्या मागची जी भूमिका, अर्थाच्या मागचा जो अर्थ आहे, त्या वाक्याच्या मागचा जो अर्थ आहे, तो वाक्याच्या मागचा अर्थ आपल्याला काय करायचा आहे, तो ओळखायचा आहे. किंवा तो ओळखून आपण आपला पर्यायचा क्रमांक लिहिणार आहोत. म्हणजे तो ओळखल्यानंतर आपल्याला अचूक 2 गुण मिळतील, एवढी आपली तयारी असणं आवश्यक आहे. बघा, गाशा गुंडाळणे, गाशा गुंडाळणे. सध्या खेळ चालू आहे, पहा, IPLचे खेळ, माहिती ना, IPLचे खेळ. IPLच्या खेळमध्ये ज्याला कमीत कमी गुण मिळाले, पॉइंट्स मिळाले, त्या पॉइंट्समुळे त्यांना त्यांचा गाशा गुंडाळावा लागला. गाशा गुंडाळणं म्हणजे काय? आपलं सगळं आवरणे आणि निघून जाण्याची तयारी करणे, याला म्हणायचं गाशा गुंडाळणे. मग हे त्याचे अर्थ आपल्याला माहित असणं गरजेचं असतं. गाशा गुंडाळणे किंवा खाल्ल्या घरचे वासे मोजणे, खाल्ल्या घरचे वासे मोजणे, मिठाला जागणे, मिठाला जागणे, काखा वर करणे, काखा वर करणे म्हणजे माझ्याकडे काहीच नाही असं दाखवणे, माझ्याकडे काहीच नाही असं दाखवणे. किंवा काट्याने काटा काढणे, बघा, काट्याने काटा काढणे. काट्याने काटा काढणे म्हणजे आपण सहज एखाद्या पायात काटा घुसला तर काटा काढतो, परंतु याचा अर्थ असं घ्यायचा का? नाही. तर काट्याने काटा काढणे म्हणजे काय? एका शत्रूच्या हातून दुसऱ्या शत्रूचा नाश करणे किंवा दुसऱ्या शत्रूला पराभूत करणे, याला म्हणायचं काट्याने काटा काढणे. मित्रांनो, प्रत्येक वाक्प्रचाराच्या मागे जो काही अर्थ आहे तो अर्थ समजून घेणं खूप महत्वाचं असतं. आणि ते शब्द किंवा तो वाक्प्रचाराचा प्रॉपर जो अर्थ आहे, प्रॉपर म्हणजे योग्य असा अर्थ आपल्याला काय करायचा आहे? निवडायचा आहे. तुम्ही जर असं करत गेलात, आता तुम्हाला मी स्वाध्याय देणारच आहे. स्वाध्याय देणार म्हणजे कमीत कमी 300 वाक्प्रचार, आता लिहिलं तरी चालेल, 300 वाक्प्रचार लिहायचे, त्यांचे अर्थ लिहायचे आणि त्यांचा वाक्यात पण उपयोग करायचा. बघा, 1-2 दिवस तुमचे छानपैकी अभ्यासात जातील आणि मनोरंजन होईल ते तर वेगळंच. कारण की हे प्रत्येक वाक्प्रचाराचा अर्थ तुम्ही ज्यावेळेस जाणून घेतात, प्रत्येक वाक्प्रचार तुम्ही ज्यावेळेस वाचता, त्याचे अर्थ ज्यावेळेस वाचतात, त्यावेळेस तुम्हाला अधिक काय व्हायला लागतं? आनंद व्हायला लागतो, मजा यायला लागते. भाषा वाचण्यामध्ये एक मजा असते आणि वाक्प्रचारामध्ये जास्त आहे, अलंकारिक शब्दामध्ये जास्त आहे, है ना. अकलेचे तारे मोजणे, बघा किती सुंदर, अकलेचे तारे मोजणे. किंवा डोळे खिळून राहणे, डोळे खिळून राहणे, एखाद्या गोष्टीवर आपले डोळे खिळून राहणे, त्याचे अर्थ तुम्ही जाणून घ्या. मी काय करतोय? मी फक्त तुम्हाला वाक्प्रचार सांगतोय. वाक्प्रचार सांगून माझी भाषा समृद्ध होते, त्या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखून तुमची भाषा समृद्ध होणार आहे. तुम्हाला गुणांसाठी प्रयत्न करायचे आहे. ज्यावेळी तुम्ही हे शब्द अधिक वाचता, त्यावेळेस तुम्ही तुमचं शब्द संपत्तीवरील प्रभुत्व वाढतं आणि शब्द संपत्तीवरील प्रभुत्व वाढलं की कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला जर विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर देणं तुम्हाला सहज सोपं जातं. म्हणून तुमचं वाचन अधिक असावं.
आपण सुरुवातीपासून समानार्थाचे शब्द घेतले, विरुद्धार्थाचे शब्द घेतले, शब्दसमूहाबद्दल एक शब्द घेतला, शुद्ध आणि अशुद्ध शब्द घेतला, अलंकारिक शब्द घेतलेत. त्यानंतर आता आपण काय घेतोय, वाक्प्रचार घेतोय. यातून काय होतंय, तुमच्या मनामध्ये, तुमच्या मनाच्या मेमरीमध्ये जो काही शब्द संपत्तीवरील प्रभुत्व आहे, हे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व वाढत जाणार आहे. आणि जेवढं तुमचं शब्द संपत्तीवरील प्रभुत्व असेल, तेवढे तुम्ही काय करत आहात, समृद्ध होणार आहात. आपण पहा, एखाद्याला सहज म्हणतो, तुम्ही एखाद्या जर व्याख्यानाला गेलात तर व्याख्यानामध्ये ती व्यक्ती असे वेगवेगळे कोट्स वगैरे वाचून दाखवते किंवा कोट्स वगैरे ती म्हणते, आणि ते ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे वा, किती छान बोलतो. छान बोलतो म्हणजे काय, तो छान बोलतो म्हणजे तो या ठिकाणी अलंकारिक शब्दांचा वापर करतो, या ठिकाणी तो शब्दसमूहाबद्दलचे शब्द वापरतो, या ठिकाणी तो वाक्प्रचारांचा वापर करतो. एवढं जर तुम्ही अभ्यास करत असाल तर निश्चितपणे तुमच्या शब्द संपत्तीमध्ये खूप काय वाढ होणार आहे. बघा, तोंडाला पाणी सुटणे, तोंडाला पाणी सुटणे. कैरी पाहिली की आपल्या तोंडाला पाणी सुटतं है ना. तोंडाला पाणी सुटणे म्हणजे काय, खाण्याची तीव्र अशी इच्छा निर्माण होते, खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. एखादा वाजवणारा असेल ना, वाजवणाऱ्याच्या शेजारी जर आपण चिंच जर काढली आणि चिंच फक्त आपल्या तोंडात टाकली आणि बाहेर काढली तर त्याला वाजवताच येत नाही, कारण की त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. तोंडाला पाणी सुटतं म्हणजे काय, त्याला अतिशय अशी खाण्याची तीव्र अशी इच्छा होते. हा त्या अलंकारिक शब्दाच्या किंवा वाक्प्रचाराच्या पाठीमागचा जो अर्थ आहे, तो अर्थ आपल्याला तर काय करायचा आहे, जाणून घ्यायचा आहे. वाक्प्रचार हा घटक हा 1 तासाचा नाहीये, परंतु या ठिकाणी जे उदाहरणं घ्यायचे, हे उदाहरणं मात्र 4 ते 5 तास त्या ठिकाणी बोलता येईल, इतका तो विषय गहन पण आहे आणि इतका तो विषय आवडीचा पण आहे, मजेशीर पण आहे. तोंडात बोट घालणे, मी तुम्हाला म्हटलं पहा की हाताच्या किंवा शरीराच्या अवयवावर आधारित काही वाक्प्रचार आहेत. तोंड सोडणे है ना, तोंड सोडणे, तोंडाला पाणी सुटणे, त्यानंतर केसाने गळा कापणे, एका कानाने ऐकणे, दुसऱ्या कानाने सोडून दिले. हे जे आहेत, हे काय आहेत, तोंड टाकणे, तोंडात बोट घालणे, तोंडावाटे ब्र न काढणे. तोंडावाटे ब्र न काढणे म्हणजे गप्प बसणे. हे जे वाक्प्रचार आहेत, या वाक्प्रचारांचे अर्थ तुम्हाला माहित करून घ्यायचे आहेत. थोबाड रंगवणे, बघा, थोबाड रंगवणे, तसं पाहायला गेलं तर थोबाड म्हणजे तोंड है ना. तोंड रंगवणे, एखादा पान खातो रंगवतो, तसं का थोबाड रंगवणे, तसं बिलकुल नाही, तो अर्थ नाही घ्यायचा. थोबाड रंगवणे म्हणजे एखाद्याला तोंडात चापट मारणे किंवा तोंडात मारणे, याचा अर्थ काय, थोबाड रंगवणे किंवा दगा देणे. छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी त्यांना फितुरी केली आणि फितुरी करून त्यांना दगा दिला. दगा देणे म्हणजे काय, थोडक्यात फसवणे किंवा फसवणूक करणे, याचा अर्थ दगा देणे. हे शब्द आपल्याला माहित असणं गरजेचं असतं. किंवा त्याचा अर्थ दबा धरून बसणे म्हणजे काय, लपून बसणे, याला म्हणायचं दबा धरून बसणे. किंवा डोळ्यात प्राण आणणे, आई डोळ्यात प्राण आणून आपल्या बालकाची वाट पाहत असते, म्हणजे अति तीव्र अशा इच्छेने एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर झालेली असते. माझं बाळ येणार आहे म्हणून ती आतुर आहे, डोळ्यात आतुर है ना. ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक वाक्प्रचाराचा अर्थ तुम्ही जर व्यवस्थितपणे समजून घेतला तर तुम्हाला त्यावर आधारित कोणतेही उदाहरणं सांगता येतील किंवा त्यांचे अर्थ आपल्याला माहित असतील तर निश्चितपणे आपले ते गुण जाणार नाही. बघा, पोटात घालणे म्हणजे काय, एखाद्याची चूक पोटात घालणे म्हणजे त्याला माफ करणे. किंवा पोटात कावळे काव काव करणे, पोटात कावळे जातील का पोटात, नाही जाणार. पोटात कावळे काव काव करणे म्हणजे काय, खूप भूक लागणे. हा अर्थ
आपण समजून घ्यायचंय. खूप भूक लागणे किंवा पोटात शिरणे. पोटात शिरणे, पोटात शिरणे म्हणजे काय, तर एखाद्याची मर्जी संपादन करणे. पोटात शिरून राहा. आई आपल्या बाळाला गावी जाते, बाळ जर गावी जात असेल ना, त्याला सांगते की बाबा रे, कोणाच्या तरी पोटात शिरून राहा. पोटात शिरून राहा म्हणजे पोटात जायचं का त्याने? नाही. पोटात शिरून राहणे म्हणजे त्याच्या मर्जीत राहणे किंवा त्याची कधीही खप्पा होणार नाही. तो आपल्याविषयी कधी वाईट विचार त्याच्या मनात राहणार नाही. अशा पद्धतीने राहणे म्हणजे पोटात शिरणे, असा त्याचा अर्थ. किंवा पोटाची दामडी वळणे, पोटाची दामटी वळणे. पोटाची दामटी वळणे म्हणजे खायला न मिळणे, खायला न मिळणे. असे जे वाक्प्रचार आहेत, या वाक्प्रचारांचा प्रत्येकाचा अर्थ, हे सगळे जे उदाहरणं मी घेतोय, हे सगळे उदाहरणं तुमच्या नवनीतच्या पुस्तकामध्ये आहेत. ते जर ऐकायला इतके सुंदर वाटतात, तर तुम्हाला ते लिहायला, त्याचा अर्थ लिहायला, त्याचा वाक्यात उपयोग करायला किती मजा येईल बघा, है ना. हे तर तुमचा अभ्यास होईल,